फक्त असे थिल्लरपणाला काही आधार नाही, याला परिपक्वता म्हणता येणार नाही. उत्तर द्यावं शब्दामध्ये असेल तुमच्याकडे तर असं बर्नॉल वगैरे दाखवून काही उत्तर होत नाही. त्याच्यामुळं जे संजय राऊत साहेब बोलले, ज्या पद्धतीनं सत्ता संपत्ती याचं मिसयूज आत्ताच्या घडीला देशात चालू आहे, महाराष्ट्रातही चालू आहे. जसं काल कोणते तरी नेते म्हणले की भारतीय जनता पार्टी असो शिंदे गट असो यांना निवडणुकाच नको आहे, आपण जो माणूस म्हणेल तो निवडून आला पाहिजे, अशा प्रकारची परिस्थिती आहे. विरोधात सुद्धा कोणी उभं नाही राहिलं पाहिजे. खरं तर लोकशाहीमध्ये अशा पद्धतीनं ठीक आहे, निवडणुकीत यश अपयश ही स्वतंत्र बाजू असते, परंतु निवडणुका लढल्या पाहिजे. हारणं जिंकणं स्वतंत्र विषय आहे. मतांची संख्या कमी असेल नाही तर जास्त असेल, म्हणून त्याला अशा पद्धतीनं मग तुम्ही कशासाठी आता नितेश राणे कशासाठी दुसऱ्या पक्षाचा उमेदवार स्वतःच्या गाडीत घेऊन गेला. मग नितेश राणे खरं तर यांना एखादा साधा उमेदवार उभा राहतो आणि त्याला वापस घ्यावा अशा पद्धतीने, याचा अर्थ तुमचं कुठंतरी पायाखालची वाळू सरकलेली आहे, तुमच्या मनात भीती आहे, म्हणून तुम्ही बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करताय.